आता डिजिटल एरा आहे सर सगळ्यात. तुम्ही आता जे डिजिटल कार्टून टाकत असाल, तर लोक लगेच खाली व्यक्त होतात. अगदी 5 मिनिटात कमेंटही सुरू होतात खाली. बरोबर आहे. तो काळ तसा नव्हता. बरोबर. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया पण येत असतील, तर त्या कशा यायच्या? कुठली आठवणीत राहिलेली प्रतिक्रिया? कोणी दिलेला एक सुंदर अभिप्राय, की जो कायम सोबत राहील? प्रतिक्रिया खूप यायच्या. म्हणजे एकतर मुळात आम्ही कुठे बाहेर गेलो आणि ओळखीचे, कारण तेव्हा काय आम्हाला असं चेहऱ्याने वगैरे ओळखणारे फार कमी होते. अजूनही कमीच आहेत. पण कमी होते तेव्हा लोकं. त्यामुळे आणि गंमत सांगतो तुम्हाला, की प्रभाकरच्या ओळखी अतिप्रचंड होत्या. म्हणजे आणि म्हणजे आता या इथे अजून एक मला जरा वेगळ्या दिशेने येस, येस, येस. करतो, प्लीज. की आमच्या दोघांचे स्वभाव प्रचंड वेगळे. अच्छा. म्हणजे प्रभाकरचा प्रचंड बोलघेवडा. म्हणजे आत्ता मी जरी इथे खूप बडबड करत असलो हां. तरी एकूण मी कमी बोलणारा आहे. प्रभाकरला जेव्हा 500 मित्र असायचे तेव्हा मला 5 मित्र असायचे. अच्छा. एवढा आमच्या दोघांच्यातला फरक आहे. म्हणजे जेव्हा आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यांना कळलं की आम्ही दोघं एकत्र काम करतोय, हां. तेव्हा त्यांना असा धक्का बसला होता की अरे तुम्ही दोघं एकत्र कसे काय काम करणार आता. तर तर असं असताना जेव्हा आम्ही कुठे गेलो वगैरे तर खूप वेगळ्या मुळात सुरुवातीच्या प्रतिक्रिया काय होत आहेत की अरे तुम्ही काहीतरी चालू केलं आहे का ते सकाळमध्ये वगैरे, असं एक हे होतं. ते काही सांगायचं नाहीत की हां काय बरं, मग अरे तुझं कुठेतरी नाव वाचल्यासारखं वाटतंय, अशी एक प्रतिक्रिया यायची. मग प्रभाकर म्हणायचा अरे कुठल्या तरी नाटकाच्या जाहिरातीत वगैरे असेल, अच्छा, अच्छा. तोही आखडायचा. हां. तर असं एक एक स्टेप पुढे मग म्हणायला लागले लोक की ते तुम्ही जे काय चालू केलं आहे ना ते आमची मुलं वाचतात बरं का. अरे वाह! 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 म्हणजे हां. त्यांना अजूनही ते मुलांसाठी आहे असं वाटायचं की हा हे लहान मुलाचं आहे ना, ते मुलांसाठी. मग काही महिन्यांनी ते म्हणायला लागले अरे ते आम्हीही वाचतो बरं का, छान चाललंय. पण हे किती वर्ष चालवणार आहात? अच्छा. मग त्यांना वाटायचं की अरे आता हे किती, अजून एक महिना, दीड महिना, 2 महिने, 5 महिने, वर्ष म्हणजे खूपच हे वाटायला लागलं होतं त्यांना. आणि मग काही महिन्यांनी ते म्हणायला लागले की जरा कल्पना पुरवून वापरा बरं का तुम्हाला चालवायचं. तर अशा गमती घडत होत्या. हां. पण खूप चांगले अभिप्राय येत होते. आणि ते आम्हाला म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात सांगतो की संपादकांना पत्र आलं होतं करमाळ्यामधनं, सोलापूर इथलं करमाळा जे आहे तिथनं एका आजोबांचं पत्र आलं होतं. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं मला नातवाची खूप आवड होती आणि आता मला माझा नातू मिळाला. क्या बात है! तर हे खूप मोठी पावती आहे ती. मोठी पावती आहे. तर अशी अनेक पत्र सकाळमध्ये यायची, आम्हाला काही ते शेअर करायचे आणि लोकांना आवडत होतं, खूप आवडत होतं. त्याच्यानंतर जेव्हा ते ई सकाळ सुरू झालं तर तेव्हा ते डिजिटलवर पण जायला लागलं. तोही सुरुवातीचाच काळ होता, अर्थात तो 2000 नंतरचा होता मला वाटतं. पण तिथेही खूप चांगल्या कॉमेंट्स यायच्या, खूपच कॉमेंट्स यायच्या. आणि तेव्हा ते जगभरातनं कॉमेंट्स यायला लागल्या होत्या. तर खूप मजा यायची, प्रत्यक्ष लोक भेटले. आणि त्यावेळी अजून एक गंमत व्हायची, आम्हाला कार्यक्रमांना वगैरे बोलवायला लागले होते. आणि कार्यक्रमाला गेल्यावर बरं त्यावेळी आम्ही खूप तरुण दिसायचो. हां. आताही तरुणच दिसताय सर तुम्ही. तर त्यावेळी साधारण आम्ही 24-25चे वाटायचो. अच्छा. तर ते म्हणायचं तुम्ही चिंटू करता. मग त्यांना ते म्हणायचं की आम्हाला वाटलं कोणतरी असं प्रौढ व्यक्ती वगैरे हां, हां. आलेली असेल, म्हणजे मी आत्ता जसा दिसतो तसा कोणतरी अच्छा, त्यावेळी हां. आला असेल असं वाटत. तर तेही लोकांना खूप आश्चर्य वाटायचं, कारण चिंटूमधनं जे आम्ही मांडत असायचो ते लोकांना वाटायचं की हे कुठल्या तरी प्रौढ माणसाचे विचार आहेत असं वाटत असायचं. पण हे खूप मजा यायची वेगवेगळ्या कार्यक्रमांना. म्हणजे एक गंमत सांगतो, रुईया मूकबधीर मध्ये आम्हाला बोलावलं होतं की जिथे डेफ अँड डम आपण हो, मुलं हो, होतात, हो. तर त्यांच्यासाठी, तर त्यांच्या गॅदरिंगला आम्हाला बोलावलं होतं. आणि तिथे बक्षीस समारंभ वगैरे नेहमीचा असतो ते. तर त्यांनी त्यांचं चित्रकला प्रदर्शन दाखवलं. तर त्या प्रदर्शनात एका मुलांनी चिंटूचं चित्र काढलं होतं, अशी स्ट्रिप केली होती. हां. आणि पप्पू चिंटूला म्हणतोय या जोशी काकू फार बडबड करतात बुवा. आणि पुढच्या ह्याच्यात चिंटू म्हणतो त्यांना रुईया मूकबधीरमध्ये शिकवायला पाठवूया क्या आपण. बात है! म्हणजे आपल्या याच्यावर त्या मुलांनी स्वतः कशी पॉझिटिव्हली कॉमेंट केली होती,
ते खूप कौतुकास्पद वाटलं होतं मला आणि खूप मजा यायची म्हणजे हे असे वेगवेगळे अनेक किस्से हे करताना, पाहताना, ऐकताना, अनुभवताना.